पाकिस्तानी सैन्य नियंत्रण रेषेकडे चाल करून येत आहे। भारतीय सैन्य दलाची पत्रकार परिषदेत माहिती। भारताला तणाव वाढवायचा नाहीये, मात्र पाकिस्तानच्या आगळीकीला चोख प्रत्युत्तर देण्याचा इशारा। सिरसा सूरजगडचे तळ उद्ध्वस्त केल्याचा पाकिस्तानच्या दाव्याची खोटारडेपणाची भारताकडनं पोलखोल। एअरबेसचे असे फोटो सादर करून पाकिस्तानला उघडं पाडलं। भ्याड ड्रोन हल्ले करणाऱ्या पाकिस्तानवरती भारताचा जोरदार प्रतिहल्ला। महत्त्वाच्या 5 एअरबेससह 26 ठिकाणं भारतीय लष्कराकडनं टार्गेट। अमृतसरच्या खासा छावणीवरती पाकचा हल्ल्याचा प्रयत्न। भारताच्या हवाई सुरक्षा यंत्रणांनी ड्रोन हवेतच उडवले। भारताची सार्वभौमता आणि नागरिकांवरचे हल्ले खपवून घेणार नाही, लष्कराचा इशारा। पाकिस्तानच्या लाहोरमध्ये पुन्हा एकदा शक्तिशाली स्फोट। सुंदर औद्योगिक क्षेत्रामध्ये स्फोट झाल्याची माहिती। पाकिस्तानच्या रहीम यार एअरबेसवरती भारताचा क्षेपणास्त्र मारा। एअरबेसची धावपट्टी पूर्णपणे बेचिराख। पाकिस्तानी सैन्याकडनं पुन्हा एकदा भारतीय नागरी वस्त्या लक्ष्य। बारामुल्ला ते भुज 26 ठिकाणांवरती ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न। भारताच्या S-400ने सर्व ड्रोन हल्ले परतवून लावले। पाकिस्तानचा स्वतःच्याच नागरिकांशी क्रूर खेळ। भारतावरती क्षेपणास्त्र डागण्यासाठी नागरी वस्त्यांचा वापर। भारताने नागरी वस्त्या लक्ष्य केल्यामुळे रडगाणं गाण्यासाठी नापाक प्रयत्नही। भारतीय सैन्याकडनं पाकिस्तानच्या 28 दहशतवाद्यांना कंठस्नान। घुसखोरीच्या प्रयत्नामध्ये असताना खात्मा, तर BSFकडनं काल 7 दहशतवादी ठार। पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्याचा G7 देशांकडनं निषेध। भारत पाकिस्तानने लवकरात लवकर तणाव कमी करावा, G7 मधल्या देशांचं आवाहन। चिनाब नदीवरती बांधलेल्या सलाल धरणाचे 5 दरवाजे उघडले। पाकची जलकोंडी करण्याचा भारताचा प्रयत्न। पाकिस्तान, चीन आणि अफगाणिस्तान तिघांची एकत्रित बैठक होणार। काबूलमध्ये संयुक्त बैठकीचं आयोजन। व्यापार, राजनैतिक बाबी आणि सुरक्षा विषयक मुद्द्यांवरती चर्चा होणार। रोहित शर्मानंतर विराट कोहली सुद्धा घेणार कसोटी क्रिकेटमधनं निवृत्ती। BCCIला निवृत्तीचा विचार कळवल्याची सूत्रांची माहिती। BCCIकडनं फेरविचार करण्याची विनंती। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।